नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत खारे खुसखुशीत असे शंकरपाळे. हे शंकरपाळे आपण दिवाळीला करतो, पण हे तुम्ही एरवी सुद्धा करू शकता. तुम्ही लहान मुलांच्या खाऊसाठी वगैरे बनवू शकता. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या मित्रमैत्रिणींना माझा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये लिहून पाठवा. इथे आपल्याला खारे शंकरपाळे करण्याकरता 1 वाटी मी मैदा चाळून घेतलेला आहे. आता याला आपल्याला या वाट्यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे मी वाट्यामध्ये घालून घेतलेला आहे. आता या मैद्यामध्ये आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे. मी इथे ओवा घालून घेतलेला आहे. जिरं घालायचं आहे. इथे जिरं घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. इथे मैद्यामध्ये आता आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. ते इथे असा छोटासा होल करून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. आता इथे याचं प्रमाण असं आहे, 1 वाटी सपोज मैदा राहिला तर पाव वाटी तेल घ्यायचं आहे आणि 2 वाटी मैदा राहिला तर अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे. छान गरम करून यात घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. या प्रमाणाने जर तुम्ही केलं तर तुमचे शंकरपाळे एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी होणार. आता मी याला छान मिक्स करून घेते. इथे तुम्ही बघू शकता आपण छान तेल मिक्स केलेलं आहे मैद्यामध्ये आणि याचं स्ट्रक्चर असं ब्रेड क्रम्ससारखं झालेलं आहे. असं छान रवाळ असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल गरम असल्याने आपल्याला चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालून छान घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. इथे मी आता थोडं पाणी घालून छान घट्टसर असा गोळा मळून घेते आणि आपल्याला कणकेपेक्षा थोडासा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. मी छान घट्ट गोळा मळून घेते. इथे बघू शकता तुम्ही आपण छान गोळा मळून घेतलेला आहे. असा खूप जास्त सैलसर नाही आहे, खूप घट्टही नाही आहे. आता याला आपण 10-15 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. इथे थोडा वेळ झालेला आहे. आपण बघूया आपला मैद्याचा गोळा सेट झाला की नाही ते. इथे बघू शकता आपला मैद्याचा गोळा छानपैकी सेट झालेला आहे. आता आपण शंकरपाळे करायला घ्यायचे आहे. शंकरपाळे करायला घ्यायच्या अगोदर या गोळ्याला आपण छान एकदम मळून घ्यायचं आहे छानपैकी. इथे आपण गोळ्याला छान 5 मिनिटं मळून घेतलेलं आहे. आता याचे आपल्याला 2 भाग करायचे आहे. मी इथे चाकूने याचे 2 मोठे भाग करून घेते एकसारखे आणि याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे. इथे असे छान गोळे करून घ्यायचे आहे. याप्रमाणे आणि याला आपल्याला छान लाटून घ्यायचं आहे. इथे फक्त एकदाच याला मैदा लावून घ्यायचा आहे. मी छान असं एकदाच असं मैदा लावून घेते. मग याच्यानंतर परत लावायचं नाही. गरज लागली तरच लावायचं, नाही तर आपलं जर मोहन व्यवस्थित झालं तर आपल्याला मैदा लावायची काही गरज नाही आहे. आणि याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. मी छान असं लाटून घेते.
अशा प्रकारे आपण पोळी लाटून घेतलेली आहे, साधारणतः या जाडीची. तुम्ही पण जास्त पातळ आणि जास्त जाडी करायची नाही आहे, मीडियम साईज ठेवायचा आहे. आता आपण कापणीने कापून घ्यायचे आहे शंकरपाळे. तुम्हाला ज्या आकाराचे आवडत असेल त्या आकाराचे तुम्ही कापून घ्यायचे आहे आणि जास्त मोठे पण नाही छोटे पण नाही करायचे आहे. असे मी 1-1 इंचाचे करून घेते आहे, डायमंड आकाराचे. इथे मी याप्रमाणे सगळे शंकरपाळे करून घेतलेले आहे. आता आपण याला तळून घेऊया. इथे आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. पहिले आपण तेल चेक करून घ्यायचं आहे. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे, एवढंच आपल्याला गरम पाहिजे आहे. आता आपण सगळे शंकरपाळे 1-1 करून सोडून घ्यायचे आहे तेलामध्ये. आपल्या तेलामध्ये जेवढे मावेल तेवढेच असे टाकून द्यायचे आहे. मी याप्रमाणे सगळे टाकून देते तेलामध्ये. तुम्ही बघू शकता मी 1-1 करून सगळे शंकरपाळे तेलामध्ये सोडून दिलेले आहे. आता हे जसे जसे शिजेल तसे तसे ते आपोआप वरती येईल. तुम्ही बघू शकता हे शिजत आहे आणि आपोआप वरती येऊन राहिले आहे. आणि हे आपल्याला खूप जास्त मोठ्या गॅसवर किंवा खूप मंद गॅसवर तळायचे नाही आहे, बिलकुल मीडियम गॅस पाहिजे आहे. आणि छान असे परतत आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहे. मी छान असं चमच्याने हलवत तळून घेते सगळे शंकरपाळे. इथे आता आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे तळतपर्यंत. इथे आता तुम्ही बघू शकता आपले शंकरपाळे छान गोल्डन ब्राऊन झालेले आहे. तर असेच आपल्याला काढून घ्यायचे आहे. मी सगळे शंकरपाळे काढून घेते. अशा तऱ्हेने तयार झालेले आपले खुसखुशीत खारे शंकरपाळे. हे शंकरपाळे थंड झाले की तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. हे शंकरपाळे 1 महिनाभर तसेच छान राहतात. आणि तुम्ही मुलांच्या खाऊसाठी हे नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.